तासगाव शहरात झालेले बोगस मतदान, अमाप पैसा आणि किरकोळ बंडखोरी यामुळे आमची सत्ता गेली. रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका. तासगाव शहरात झालेले बोगस मतदान, अमाप पैसा आणि किरकोळ बंडखोरी यामुळे आमची सत्ता गेली. मात्र शहरातील जनता आमच्या सोबत राहिली, असे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तासगाव कवठे महांकाळ तालुक्यात स्वतंत्रपणे तुतारीच्या चिन्हावरच लढवणार असल्याचं आमदार पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. आमदार रोहित पाटील यांनी म्हटलेलं आहे की तासगाव शहरातील निवडणुकीत तब्बल 1,491 बोगस मतदार होते आणि या निवडणुकीसाठी मांजर्डे, पेड, हातनोली, हातनूर, सांगली, सांगलीवाडी या ठिकाणाहून मतदार आणून 950 बोगस मतदान करण्यात आले. बंडखोर उमेदवार, क्रॉस वोटिंग आणि धनशक्तीच्या वापरामुळे त्याचा फटका आम्हाला बसला आणि आमचा पराभव झाला. अत्यंत साध्या घरातील उमेदवार आम्ही उभे केले, तरीही आम्ही पराभव प्रामाणिकपणे स्वीकारला आहे. ते पुढे म्हणाले, आघाडीत चर्चा झाली होती की तुतारी आणि घड्याळ एकत्र येत आहेत. अशा वावड्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला. विधानसभेत तुतारी आणि घड्याळ प्रत्यक्षात आमनेसामने आहेत, यामुळे या दोन चिन्हांची एकत्र लढत कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. आम्ही या भावना नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या आणि नेतृत्वाने आम्हाला तुतारी चिन्हावर स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय दिला आहे. आम्ही ताकदीनं तासगाव कवठे महांकाळ तालुक्यातील निवडणुका लढवणार आहोत. त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील, सभापती युवराज पाटील तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तासगाव तालुक्यामध्ये आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या एबी फॉर्मवरतीच आमच्या पक्षाच्या सर्व सदस्यांनी आणि उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. आता समोरचे जे अर्ज आहेत, अशीही चर्चा झाली होती की तुतारी आणि घड्याळ एकत्र होत आहेत तर उद्या भविष्यामध्ये अडचण होईल, अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या गेल्या. पण सर्वानुमते कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, कारण विधानसभेला तुतारी विरुद्ध घड्याळ असं या मतदारसंघामधलं समीकरण होतं आणि कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत असं होतं, पार्लमेंटरी कमिटीचं आमचं मत असं होतं की लोकांच्या मध्ये आपल्याविषयी गैरविश्वास निर्माण होऊ शकतो आणि त्या भावना लोकांच्या आम्ही आमच्या नेतृत्वाला कळवल्या आणि नेतृत्वानं आम्हाला तुतारी चिन्ह घेऊन लढवण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि ते स्वातंत्र्याचं पालन, त्यांनी जे स्वातंत्र्य आम्ही दिलेलं आहे, या संधीचं सोनं आम्ही निश्चितपणे करू आणि जास्तीत जास्त तुतारीचे उमेदवार आम्ही निवडून आणू. आता सध्याच्या परिस्थितीला समोरच्या पार्टीकडून नगरपालिका लढवत असताना त्यांनी घड्याळ चिन्ह स्वीकारलं नाही, पण सत्ताधारी पक्षासोबत आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळं कदाचित आत्ता जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे अर्ज भरताना त्यांनी विकास आघाडीच्या नावाने देखील अर्ज भरलेले आहेत, घड्याळाच्या नावाने सुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत, अपक्षसुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत आणि यातून वेगळं काही समीकरण त्यांना साधू वाटतं याची कल्पना आम्हाला नाही. पण या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं लोकांपर्यंत जात असताना कुणाची तरी रेष बारकी करून नाही, आपली रेष मोठी करून आपण लोकांपर्यंत जायचं आणि निवडणूक जिंकायची असं आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.